रोज उठून अशा रंगीबेरंगी भरपूर भाज्या खायचा असं आपण स्वप्न रंगवत असतो. पण जेव्हा प्रत्यक्षात करायची वेळ येते तेव्हा मात्र कंटाळा येतो आणि मग डाएट जातं खड्ड्यात. नमस्कार, मी मधुराज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. डाएट फ्रेंडली असं हे सॅलड करणार आहोत. रंगीबेरंगी असणार आहे, मस्त क्रीमी रिच आपण ड्रेसिंग पण याला करणार आहोत. पनीरचा अजिबात वापर करणार नाही. पनीर पचनासाठी भरपूर जड असतं, त्यामुळे जी लोक आयुर्वेद फॉलो करतात ती तुम्हाला कधीच डाएटमध्ये पनीर घ्या असं नाही सांगत. तर पनीरचा वापर न करता प्रोटीन रिच असं हे सॅलड आपण करूयात. भाज्या अगेन मी पुन्हा सांगते की वाफवून घ्या, कारण गाजर वगैरे जे रूट व्हेजिटेबल असतात ना, आजकाल काय झालंय, मातीचा दर्जा, क्वालिटी, सॉइल क्वालिटी ज्याला म्हणतो, तीही दिवसेंदिवस घसरत चालली. त्यामुळे ऑन अ सेफर साईड डॉक्टर आजकाल डायटिशियन सगळे रेकमेंड करतात एकतर स्टीम करून घ्या किंवा थोडे सॉटे करून घ्या. मी माझ्या फेवरेट तेलात सॉटे करते. तुपाचा वापर केला तरी चालेल. थोडंसं अगदी ऑलिव्ह ऑइल, अगदी 1 चमचाभर ऑलिव्ह ऑइल. यामध्ये गाजर छान असे मोठे मोठे चंक्स केलेत, फरसबी आणि मग या भाज्या हलक्याशा मिनिटभर आधी परतूया. भाज्या हलक्याशा परतत आल्या, अगदी मिनिटभरच ठेवल्या होत्या. यामध्ये आता ढोबळी मिरची, जी भाजी शिजायला म्हणजे पटकन शिजते ती नंतर घालायची. त्यानंतर लसूण, कांदा कच्चा घेतला तरी चालेल, पण मी हलकासा शिजवून घेते. यामध्ये चिमूटभर मीठ, म्हणजे भाज्यांना चव लागेल. चिली फ्लेक्स, पिझ्झा सीझनिंग आणि मिरपूड. वाह, काय दिसतायत बहारदार. आणि तुम्हाला सांगते, ड्रेसिंग बेसिंग न वापरताही, म्हणजे नुसत्या अशा टॉस केलेल्या भाज्या खायला पण कमाल लागतात. हलकस त्याला क्रिस्प येतो, हलक्या मऊ होतात आणि या मसाल्यांची चव बहारदार लागते. आता या भाज्या काढूयात. वाह, आता याच तव्यामध्ये मसाले चिकटलेले आहेत, त्यामध्ये थोडं पाणी घातलं आणि पालक घालूयात आणि 4-5 मिनिटं पालकही चांगला पाण्यामध्ये वाफवून घेऊयात. पालक कसा का वाफवते तुम्हाला प्रश्न पडला असेल. सांगते, सिक्रेट आहे, पुढे रिव्हील होईल. चला, पालक छान शिजला, छान मऊ झालाय पालक शिजून. आता हा शिजलेला पालक डिश मध्ये काढतो. आता याच तव्यामध्ये, ज्या तव्यामध्ये पालक शिजवला, थोडंसं तेल घालते. सॅलडला ऑलिव्ह ऑइलची टेस्ट खूप भारी लागते, म्हणून मी ऑलिव्ह ऑइल वापरते. नाही वापरलं तरी चालेल. आता गॅस एकदम मोठ्या आचेवर ठेवला. इथे सोया आहेत माझ्याकडे, 10 मिनिटं गरम पाण्यामध्ये ठेवले होते मिठाच्या. हे या तेलामध्ये घालूया आणि व्यवस्थित तेलामध्ये परतून घेऊया. हे सोया आहेत ना, मोठ्या आचेवर एकदम कुरकुरीत होईपर्यंत परतवून घ्यायचं. एकसारखं मिक्स करा आणि मोठ्या आचेवर करा, म्हणजे पटकन होतं. अगदी 2 मिनिटं झाले बघा. गॅस बंद करते. सोया बघा एकदम खुटखुटीत झाले, ड्राय झालेत एकदम, आणि गॅस बंद केला. आता नुसते असे सोया खायला बोर होणार, मग यामध्ये मी घालते थोडंसं पेरी पेरी मसाला. पेरी पेरी मसाला नसेल तर लाल तिखट, काळा मीठ, जिरपूड आणि त्यासोबत थोडंसं चाट मसाल्याचं मिश्रण करा आणि ते यामध्ये भुरभुरा. मीठ नाही घालणार मी, कारण पेरी पेरी मसाल्यामध्ये मीठ असतं आणि सोया शिजवताना देखील मिठाचा वापर झालेला आहे. परफेक्ट, बहारदार, आहा, ठसकेबाज काय दिसतंय बघा. सोया एकदम खुटखुटीत. चला, आपले व्हेजिटेबल सॉटे करून झालेत, सोया तयार आहे. आता सॉस तयार करूयात. तर त्याकरता हा शिजवलेला पालक थंड झालाय, हा शिजवून. यामध्ये दही, अर्धा कप दही घेतलेले, कमी जास्त तुम्ही करू शकता.
हिरवी मिरची, लसूण पाकळी, शेंगदाणे 2 चमचे शेंगदाणे भिजवून घेतलेत 3-4 तास, चवीपुरतं मीठ आणि अगदी अर्धा चमचा मध. मध घालणं अगदी ऑप्शनल आहे, नाही घातलं काहीच हरकत नाही. चला आणि मिक्सरमध्ये हे छान बारीक करून घेऊयात. सॅलड परफेक्टली तयार आहे. सॅलडचं ड्रेसिंग हे बघा काय मस्त क्रीमी आणि स्मूथ झालं आणि रंग बघा पालकचा, वा. आता आपल्याला फक्त सॅलड असेंबल करायचे आणि शेंगदाणे, भिजवलेले शेंगदाणे अतिशय पौष्टिक असतात. त्याच्यासोबत तुम्ही भिजवलेले चणा डाळही वापरू शकता. थोडे म्हणजे 1 चमचा शेंगदाणे 1 चमचा चणा डाळ प्रोटीनसाठी. सोयामध्ये भरपूर प्रोटीन आहे, भाज्या आहेत त्यामध्ये फायबर आहे, पालक वापरलाय त्यामध्ये भरपूर आयर्न असतं. सो असं परिपूर्ण असं हे सॅलड आहे. पालेभाजी आहे, फळभाजी आहे, कंद आहे. सो असं सगळे 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 जिन्नस पोटामध्ये जातात. आता बाउलमध्ये भाज्या घेऊयात. यामध्ये हे सॅलडचं ड्रेसिंग, वा बघा एकदम ज्युसी होतं हे सॅलड. हे मिसळूयात. आणि यावर थोडेसे सोया, बहारदार. क्रीमी क्रंची असं सॅलड तयार आहे. आमच्याकडे घरामध्ये सगळ्यांना हे आवडतं, आवडीने खातात. म्हणजे त्याचा सॉस जो होतो एकसंध क्रीमी, आहा. वा, म्हणजे मील रिप्लेसमेंट. डिनरला तुम्ही हे सॅलडचा बाउल खाऊ शकता. अतिशय रुचकर होतं. शेंगदाणा, लसूण, मिरची, ते पालक, दही, आंबट, गोड, तिखट अशी त्या ड्रेसिंगची चव, क्रीमी, नटी, वा. आणि हे भिजवलेले शेंगदाणे आहेत ना, सद्गुरू जेव्हा साधनेसाठी गेले होते तेव्हा अनेक वर्ष त्यांनी मुठभर फक्त भिजवलेले शेंगदाणे आणि 2 केळी इतकाच त्यांचा आहार होता आणि तेही दिवसातून एकदा. त्यामुळे अतिशय पौष्टिक असतात भिजवलेले शेंगदाणे, भिजवलेली चणा डाळ, प्रोटीनचा उत्तम स्रोत आहे. पुन्हा भेटूयात अशाच छान छान रेसिपी सोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.